कीर्तनकाराचं मन खरंच प्रसन्न. नाही तर अभंगाचा अर्थ असते काय आणि चालते काय. नाही बोललोच बेकार काम. आता जसा कीर्तनात भ्रष्टाचार झाला की तसा गायनात बी झाला. आता तुम्ही मान्य करा का नका. हो लय बेकार परिस्थिती. महाराज मला सांगा, गवळणले जर टेन्शन येलाय तिले वृंदावनाले जायचं. मी तुम्ही कालच्या महाराजला विचारलं होतं, मी कधीच घेत नाही कोणाला, काहीच घेणं नसते आपल्याला. तुम्ही किती मोठे असा काही घेणं. गवळणले जर टेन्शन यायला भीमनं आणि तिले वृंदावनाले जायचं आणि कृष्णाने तिचा रस्ता अडवला. ते दांगडो करीन कृष्णाच्या पुढे का अशी टेन्शनमध्ये म्हणीन कृष्णाला रस्ता जाऊ दे रे मध्ये, असं टेन्शनमध्ये म्हणीन का अशी दांगडो करत म्हणीन टेन्शनमध्ये म्हणीन. बरोबर आहे की नाही. कृष्णाला अशी टेन्शन जिनकीन दिले की बा कशी जाऊ मी वृंदावना मुरलीवा, असं असेल का नाही ते का तिनं असं केलं असेल. सांग 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 जाऊ कशी वृंदावना. हा विनोद नाही बरं, हे खरंच एका महाराष्ट्रातल्या मोठ्या गायकानं म्हणेल चाल आहे. म्हणजे महाराष्ट्रात नावाजेल गायक पण त्यानं हे चाल म्हटली. वाव असं म्हणजे असं टेन्शन आलं तर मी म्हणून सांगा आता त्या गवळणनं खरंच असं केलं असेल का कृष्णाच्या पुढे. असं केलं सांग, असं केलं असेल का. काय पागल धंद्यात बा. असं लय मोठा आहे, लय फाटेला आहे, कुठे शिवता काय काय माहिती. मला सांगा आता जर पुढचा माणूस मरणार आहे, आता आलाच विषय म्हणून पुरच घेतो, काही मागं सोडत नाही. समजा पुढचा माणूस मरणार आहे आणि त्याला आपल्याला उपदेश करायचा आहे, पाहिजा बरं मरसा आमचं जर नाही ऐकसान तर तुम्हाला बांधून नेईन यम. मग यम जर बांधून नेणार आहे तर चाल लळ्याची का दांगळोची. द्यायला समजलं तो पिंगळा आहे का नाही पिंगळा. मग ते चाल लळ्याची का दांगळोची. रडायची, कारण त्यात मरणार आहे ना पुढचा. मग मर्याचं हे जरी नाही गालं पण त्याच्यात लिहितात खाली महाराजांच्या पिंगळ्यावर सर गाव नाचलं. महाराजचे गोया सरेल्या तर तूही सरल्या. हो ना, काही मेंदू बेंदू आहे की नाही काही. पुढचा माणूस मरणार राहिले कारण तू नाचून राहिला. असू द्या जाऊ द्या, आता मी काय घेणं नाही. आपल्या सत्य सांगा लोका जरी कळू लाग. मी कोणाचा विरोधक म्हणून नाही आलो अठी, पण काही ना काही तारतम्य असते का नाही. गायनाला नियम आहेत. मला काही गायनातलं भेंड कळत नाही, मला कळते. पण एवढं कळते जशी अभंगाचा भाव असला तशी चाल म्हणायला पाहिजे. राम जर टाकून गेला तर नाच्यासाठी नाही. राम जर टाकून गेला तर ते टाकून गेल्यासारखाच वाटला पाहिजे. तू राम टाकून गेला आणि ह्या पावल्या टाकतात त्याच्यावर बाया बा. असू द्या लय आपण बोलणं सोडेल यासाठी आपण बोलतच नसतो. काय सांगू राहिलो तुम्ही मूळ विषय काय चालू होता. सुंदर ते ध्यान. पहिला शब्द तुकोबारायांनी वापरला सुंदर, पहिला शब्द. मग सुंदर या शब्दाचा अर्थ होते 3 व्याख्या सांगेन मी तुमच्या पुढे आणि लगेच सौंदर्याची पूर्ण संकल्पना तुमच्या डोळ्यापुढे उभी राहील. सुंदर कशाला म्हणतात. सुंदर आपण ज्याला म्हणतो त्याला जर सौंदर्य म्हटलं असतं तर मग आमचा देव सुंदर नाही. जर ज्याला आपण सुंदर म्हणतो, पोरो आपण सुंदर कोणाला म्हणतो रे. इकडं बाय रे, इकडं. सुंदर कोणाला म्हणतो आपण ज्याचा कलर, हा तर मी म्हटलं काय आले, ज्याचा कलर गोरा पान त्याला आपण काय म्हणतो सुंदर. मग ज्याचा कलर गोरा त्याला जर सुंदर म्हणतो तर आपला पांडुरंग मग याला सुंदर म्हणता येईल का. हा हो, तो यासाठी तशीच पोरगी पाहिजे का. हो म्हणते तो. पांडुरंगाला सुंदर म्हणतो तू. रंग रंग कलर. तू म्हणशील बा तुकाराम महाराज ना म्हणला. मग बरोबरच आहे गबडी तुकाराम महाराजचं. पण आपण नीट आहे का, लक्ष द्या. आपल्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपलं सौंदर्य इंग्रज आले त्यापासून बै केलाय. जेव्हा भारतात इंग्रज आले त्याच्या आधी भारतामध्ये वर्णभेद नव्हता. भारतामध्ये मस्त कृष्ण वर्णाले उच्च वर्ण मानायचे. पण कोण आमच्या डोक्यात घातलं आणि कोण 7 दिवसात गोरं व्हायचे फॉर्म्युले तुम्हाला सांगितले ते तुमचं तुम्हाला माहीत आणि त्या कंपनीवाल्याला माहीत. बा आदरणीय पूजनीय राजीवजी दीक्षितांनी त्या फेअर अँड लवलीवर केस केली ती. हो, त्याला कोर्टात बोलावलं होतं त्या मालकाले आणि त्या मालकाले विचारलं की तुमच्या क्रीम मध्ये असं काय आहे की 7 दिवसात गोरं होते. तो म्हणे होते.
राजीवजी दीक्षित म्हणून मी घरच्या म्हशीवर, घरच्या म्हणतो कोठ्यातल्या म्हशीवर माझ्या गोठ्यात जे म्हैस आहे त्या म्हशीवर 6 महिने झाले प्रयोग करून पाहून राहिलो, अजून ते गोरी झाली नाही. मग कशी काय गोरी होईल? मग त्यानं मान्य केलं की राजीवजी आमच्या क्रीममध्ये असं काहीच नाही की माणूस गोरा होईल. म्हणजे जे जे सावळे माणसं आहेत त्यांच्या मनावर कायम दाखवल्या जाते की तुम्ही दिशाले चांगले नाही. ते ॲडव्हर्टेज मग आता म्हणणं आहे ॲडव्हर्टेज काढणाऱ्या हिरोली ठोका, त्या हिरोईनली ठोका. काळा रंग म्हणजे कोण म्हणते सौंदर्याचं प्रतीक नाही. जर असं असतं तर आमच्या देवाले पांडुरंगाले सुंदर ते ध्यान सुंदर म्हटलंच नसतं महाराज. जर देवाला सुंदर म्हणतात याचा अर्थ कलरचा आणि सौंदर्याचा संबंध नाही. सौंदर्याच्या 3 व्याख्या तुमच्या डोळ्यापुढे ठेवतो. पहिली व्याख्या ऐका. भवेत सौंदर्य मंगानाम सन्निवेशो यथोचितम. शरीराच्या अवयवाची व्यवस्थित रचना असणं याला सुंदर म्हणतात. काय काय बोललो मी, लक्षात आलं? शरीराच्या अवयवाची व्यवस्थित रचना असणं याला सुंदर म्हणतात. बरोबर नाकाच्या ठिकाणी जेवढं पाहिजे तेवढं नाक, डोळ्याच्या ठिकाणी जेवढे चेहऱ्याला शोभतील एवढे डोळे, नाही तर चेहरा मोठाचा मोठा डोळे असं वाटते याचे उघडले का नाही अजून काय. बारीक बारीक मिची मिची डोळे. चीनमधल्या लोकांना सुंदर म्हणताच येत नाही. हो ना, लोयच बारीक बारीक आहे तो. पण देवानं काय एका साच्यातून काढली काय काय आम्ही एकसारखी दिसतात सरी सरी. देव मला वाटते चीनमधले लोक तयार करताना कंटाळला होता जरा. हो ना, भारतातले कसे आता समजा विजय महाराज मी सारखे आहे का आम्ही? नाही, पूर्ण फरक आहे. मी आणि समजा आमचे नितीन महाराज म्हणा किंवा काय सौरभ महाराज म्हणा, आणखीन कोणते हो आपले मुख्य आमचे कीर्तन आहे, आमच्या नवीन पिढीचे आश्रमाचे मुख्य कीर्तनकार अक्षय महाराज म्हणा. खरोखर महाराज खूप मस्त कीर्तन करतात. तर अक्षय महाराज म्हणा आम्ही एकसारखे आहे का कोणी? पण चीनमधले लोक पाहिले की असं वाटते यानं देव कटाळला होता आणि देवानं केली मारली कॉपी की धरला केला पेस्ट, मारली कॉपी की केला पेस्ट, कॉपी पेस्टच करेल दिसतात सगळेचे सगळे. तर कशासाठी सांगू राहिलो तुम्ही? सुंदर त्याला म्हणत नाहीत. चेहऱ्याप्रमाणे डोळे, चेहऱ्याप्रमाणे नाक, चेहऱ्याप्रमाणे डोळे नाक सोडा त्याला आपण सुंदर म्हणतो. पण पायाला शोभतील असे डोळे तुमचे आपले आहेत का? आपले डोळे मोठे असतात आणि पाय चप्पल असते 7 नंबरची, 6 नंबरची, 5 नंबरची. आपले डोळे लहान असतात आणि चप्पल असते 15 नंबरची. उदाहरण दिलं मी तुम्हाला. असं असते आपल्या पायाला डोळे शोभत नाहीत. पण तुकोबाराय म्हणतात आमचा देव एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, त्याचे पायाला डोळे शोभतात. समचरण दृष्टी, त्याची दृष्टी आणि चरण सम सारखे आहेत, एकसारखे एकामेकाला शोभतात म्हणून सुंदर ते ध्यान. पहिली व्याख्या काय. दुसरी व्याख्या आहे सुष्ठू आनंद येते इति सुंदर. ऐकून राहिले? ऐका. सुष्ठू आनंद येते, जो सगळ्यांना आनंद देतो त्याला सुंदर म्हणतात. कलरशी काही घेणदेण नाही, डोळ्या नाका डोळ्याशी काही घेणदेण नाही. इथं स्वभावाला जास्त पुरस्कार केला, स्वभावाचा. नीट ऐका. जो सगळ्यांना आनंद देऊ शकतो त्याला सुंदर म्हणतात. आताच्या काळात जर म्हटलं तर मोदी साहेब तरी आहेत का सुंदर? मग त्या व्याख्या ते बहुमतानं निवडून आले मान्य आहे मला, पण सर्व मतानं आले का? नाही. सर्व मतानं याचा अर्थ कोणालाच नाही तकलीफ झाली पाहिजे. जो सगळ्यांना आनंद देतो, सगळ्यांना, तर सगळ्यांना आनंद देतो तो जगात फक्त एकच आहे, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. कसं काय महाराज? सगळ्यांना. हो, आपण आपल्याला गावातला गंगाराम बुवा चांगला म्हणते, तुकाराम बुवा शिव्या देते. आपण नाही देऊ शकत सगळ्यांना आनंद. पण आमच्या भगवंतांनी जो आनंद यशोदा मैयाला दिला, होऊ द्या जरासं ऐकायची तयारी ठेवा. जो आनंद यशोदा मैयाला दिला तोच आनंद गोकुळातील गायींना आणि तोच आनंद गोकुळातील गवळणींना दिला. कारण बऱ्याच गवळणी अशा म्हणत, का रे कृष्णा तुला कंसाले मारायला यायचं होतं ना, मग यशोदेच्याच पोटी येऊन मारता येते असं काही नियम आहे का? मग आमच्या पोटी काऊन नाही आला? म्हणजे त्यांची इच्छा होती कृष्ण माझा मुलगा व्हावा. आणि बऱ्याच गाया म्हणत, का रे कृष्णा असं काही आहे का? तू याच्या आधी का दुसरे जनावर झाला नाहीस? बाकीचे अवतार तू कधी डुकराचा घेतला, कधी सिंहाचा घेतला, कधी कोणता अवतार घेतला, कधी कोणता अवतार घेतला. मग या जन्मात तू गोरा झाला असता तर बरं झालं असतं. सांडचा सांड बनवला असता, 5-5 लिटर दूध पाजलं असतं, तुला कंसालेच मारायचं होतं ना. मग चांगला ताकदवान गोरा बनवला असता, पण व्हायची करत गेला असता, एका लातीत तर कंस मेला असता.
गोरीची लात जोऱ्यानं लागते का माणसाची बुक्की? बोला ना बोला ना. कोणाची? गोऱ्याची लात. बरोबर आहे की नाही? मग कृष्णाच्या बुक्कीत जर कंस मेला तर कृष्ण जर गोरा झाला असता त्या गोऱ्याच्या लातीत मेला नसता का? मग त्या गाया म्हणत का रे कृष्णा आमचा पोरगा पाहिजे होता. मग देवानं ठरवलं या गवळणीचा आणि या गाईचा पोरगा होण्यासाठी काय करावं. बरोबर ब्रह्मदेवाच्या गोया सरवल्या. ब्रह्मदेवाचं डोकं फिरलं आणि ब्रह्मदेव म्हणे हा देव नाही. ब्रह्मदेवानं ते वासरण ते लेकर जे जे गोपाळ होते ज्या ज्या गवळणी म्हणत हा पोरगा मला पाहिजे होता आणि ज्या ज्या गायी म्हणत हा कृष्ण माझा मुलगा पाहिजे होता त्या गायीचे वासरण त्या बायाचे लेकर ब्रह्मदेवानं नेले चोरून आणि वर्षभर देव ते मुलं आणि ते गायीचे वासरं झाला आणि वर्षभरासाठी त्यांना ते सुख दिलं जे यशोदा मैयाला दिलं. आपण ते देऊ शकत नाही. अरे लय पुढचं बोललो मी. हे भगवंत सगळ्यांना देते. आपण एका घरात असतो एक सासू दोन सुनाईले सारखा आनंद नाही देऊ शकत. एक सासू दोन सुनाईले सारखा लाईनी म्हणते मा सासू सारखी सासू नाही. लाईनी सून काय म्हणते माल्या सासू सारखी सासू नाही. पण मोठ्या सुनीले नुसतं सासू दिसली डोळ्यानं की ते म्हणते बुडकल्या वाहनाची कै मरते काय माहिती. का झालं असं? कारण 600 रुपये महिन्याचे त्या लाईनीले भेटून राहिले. त्याच्यानं ते म्हणते सासू सारखी सासू नाही. आणि मोठीले काही सासू आवडून नाही राहिली. म्हणजे एक सासू दोघीले सारखा आनंद नाही देऊ शकत. पण आमच्या भगवंतानं सगळ्यांना आनंद सारखा दिला म्हणून शब्द वापरला सुंदरते ध्यान. पहिला सुंदर शब्दाची व्याख्या झाली. दुसरी झाली. तिसरी व्याख्या आहे का सुष्ठू नयती सुष्ठू ददाती सुष्ठू रक्षती इति सुंदर आहे का? लक्ष द्या. कीर्तनाची खरं असं कीर्तन ऐकायचं जर असेल का नाही तर असं कीर्तन ऐकायची वेळ आहे 7 ते 9 आणि हा 9 ते 11 प्युअर झोपी जाडायचा. आणि झोपीतले माणसं जागी ठेवायची असतील तर आम्हाला नाटकं करावं लागतं. त्याशिवाय काही तुम्ही जागी राहायला. आदरणीय पूजनीय राऊत बाबाचं वाक्य आहे. राऊत बाबा बोलले शास्त्र ऐकायची वेळ आहे 7 ते 9 कारण तो झोपीचा. आता जांभूया येतात. जांभूया आल्या म्हणजे त्या कासाठी असतात जांभळ्या आताच्या झोपीसाठीच असतात. 7 ते 9च्या आंधी ज्या येतात 7 ते 9च्या दरम्यान जांभळ्या येतात ते वाज जांभूई असते. तिला काही किंमत नसते. 7 ते 9 9 कोण झोपते. म्हणून नीट ऐका जरा. झोपत नाही तुम्हाला पण ऐका जरा. ठेवा तयारी ऐकायची. सुष्ठू नयती सुष्ठू ददाती सुष्ठू रक्षती इति सुंदर. आणखीन सोपं करतो. नयती म्हणजे नेणे, ददाती म्हणजे देणे, रक्षती म्हणजे रक्षण करणे. आणि सुंदर शब्द तयार कसा झाला पा. पहिला शब्द वापरला सु, दुसरा वापरला न, तिसरा द आणि चौथा र. न म्हणजे नेणे, द म्हणजे देणे, र म्हणजे रक्षण करते रक्षण करणे आणि सु म्हणजे व्यवस्थित. जो व्यवस्थित नेते व्यवस्थित देते आणि व्यवस्थित रक्षण करते त्याला म्हणतात सुंदर. आलं का लक्षात? जो व्यवस्थित नेते व्यवस्थित देते आणि व्यवस्थित रक्षण करते. तुम्ही आपण बसतो का याच्यात सांगा. तुम्ही सांग एका तर व्याख्यात बसवा आम्हाला. पहिल्यातही हुकलं, दुसऱ्यातही हुकलं, तिसऱ्यात आता नाहीच आपण तर का जबरदस्तीनं बसू ना. ऐका पहिली व्याख्या. पहिला व्यवस्थित नेते. देव सोडून आपल्याला व्यवस्थित कोणीच नेऊ शकत नाही. आपल्याला जर कोणं म्हटलं 2 किलोमीटर सोडून द्या तर आपण त्याला व्यवस्थित सोडील याची गॅरंटी नाही. आमच्या गावातला एक डॉक्टर गाडीवर बसून चालला होता. एका बाईनं हात दिला मला वाळेगावपर्यंत येऊ द्या. डॉक्टरनं बसून घेतलं. तिचा पदर गाडीच्या चाकात गेला आणि बाई रस्त्यानं घासत 2 किलोमीटर गेली. तर डॉक्टरला माहीत नव्हतं कारण पडलीच एवढ्या जोऱ्यानं ची नाही ना चू नाही. अहो खरंच घासत गेली. चेहरा ओळखून आहे. तिच्या पोरानं उचलून गाडीत टाकली तर माहीत नव्हतं आपली आई होती पुतण्यानं सख्या. तर हे खरी घडलेली घटना. मग व्यवस्थित 5 किलोमीटर तरी नेऊ शकले का डॉक्टर साहेब? नाही नेऊ शकले. मग आपण सु न आहे का? नाही. सु न या व्याख्येत फक्त परमात्मा बसते. त्यानं ध्रुव बाळाला व्यवस्थित त्याच्या साध्यापर्यंत पोहोचवलं म्हणून आमच्या देवाला सु न म्हणतात. सुंदर शब्द तयार करून दाखवायचा आहे आपल्याला. काय दुसरा सुद व्यवस्थित देते. पहिला व्यवस्थित नेते झालं. आता व्यवस्थित देते. व्यवस्थित देते. आपण देतो का?
आपण वर्गणी व्यवस्थित देत नाही. तुमच्या गावात नाही, तुमच्या गावात एवढा मोठा जर सप्ताह चालू आहे तर व्यवस्थितच आहे सगळं. 100 आणि 500 म्हणजे व्यवस्थितच असते. आता काय आहे की नाही? तर आपण व्यवस्थित देणारे नाही. आपण देऊन देऊन काय देऊ, तंबाखूले चुना देऊ, याच्यापेक्षा पुढचं काय देणार? हो, आणि ते बी तुमच्यातले काय, आमचे महाराज लोक खात नसतात. कारण महाराज लोकांना प्रमाण आहे, महाराज लोकांनी खाऊ नये. आणि जो खात असेल तो पुढच्या जन्मात गावडुक्कर होते असं मनुस्मृती म्हणते. नाही, खरंच होते, तुम्हाला माहित नाही ना? प्रमाण आहे रे. धूम्रपाने रते, प्रमाण असलं की आपण टेन्शन नसतो. धूम्रपाने रते विप्रे दानम कुर्वंती ए नरहा. जो धूम्रपान करणारा बामण आहे, बामण म्हणजे कीर्तनकार. काय बामण म्हणजे कीर्तनकार. कारण ब्रह्म जाणते त्याला ब्राह्मण म्हणतात, जो ज्ञान सांगते त्याला ब्राह्मण म्हणतात. मग त्यामुळे आता इथं ब्राह्मण हा जन्मान नसते ठरत. जन्मात जायते शूद्रा संस्कारो द्विजोच्यते. आपण जर संस्कारी आहे, आपण जर कीर्तनकार आहे, तर आपण कोण आहे सध्या? आता ब्राह्मण आहे. मग जर ब्राह्मण म्हणजे कीर्तनकार धूम्रपान करणारा असेल तर मनू महाराज म्हणतात त्याला दान देणारा नरकात जाते. हो, मनू महाराज म्हणतात धूम्रपाने रते विप्रे दानम कुर्वंती येणार ते नरा नरकम यांती. पुढचं वाक्य नीट ऐका. ब्राह्मणा ग्राम शूकरहा. तुम्ही सांग देणारा नरकात जाते, घेणाऱ्याचं काय होते? तर घेणारा गावडुक्कर होते. ग्राम शूकरहा, रानडुक्कर पुरलं होती. हरभरा खाते, मका खाते, ते काय काय खाते तुम्हाला सगळेला माहिती आहे. पण हे काय काय खाते हे काही सांगायचं काम नाही. त्यामुळे तो गावडुक्कर होते. म्हणजे भविष्यात जर गावडुकराची संख्या वाढली तर टेन्शन घेऊ नका, तो आपल्यातलाच तिकडे जायला. विठाल काय सांगत होतो मी मूळ विषय. हा, जो व्यवस्थित नेते देते त्याला सूद म्हणतात. सून झाला सूद आपण पाहून राहिलो. मग आमचा देव देते का व्यवस्थित? हो, ज्याले जे पाहिजे ते नाही देत. आपण ज्याले जे पाहिजे ते देतो, पण त्याचं हित त्यात आहे का पाहतो का आपण? नाही. पण आमचा देव ज्याले जे पाहिजे ते नाही देत, त्याचं कल्याण कशात आहे ते देते. नारदाची इच्छा झाली ती लग्न करायची. मी सूद सांगतो. काय नारदाची इच्छा झाली लग्न करायची. खरं सांगा, नारदाले बायको दिली असती तर इना त्याच्या गळ्यात असता का? इना फुटीले. हो, कारण आपला जो हा विना आहे ना, हा जो बाबांच्या गळ्यात विना आहे, या विण्यामध्ये 29 प्रकार पडतात. जो आपला वारकऱ्याचा विना आहे तो 29वा, त्याचं नाव आहे महंती नावाचा विना. आणि हा विना ज्याच्या गळ्यात असते तो जगात सगळ्यात मोठा. म्हणजे ज्याच्या गळ्यात विना आहे त्यानं पुढच्याच्या पुढे लवू नये. म्हणजे कोणी जर दर्शनाला आलं तर ज्याच्या गळ्यात विना आहे त्यानं लवू नये पुढच्याच्या. आता आमदार आला की त्याचं पाकिट वाढण्यासाठी हा गर्दी आहे असं वाटतं. 2 द्या का हल्लं. आमदाराच्या पुढे का बेसरम धंदे. विना गळ्यात आहे तोपर्यंत लव्याले चालत नाही मला. पण इथून खाली उतरलो म्हणजे मी तुमचा पोरगा. इथून खाली उतरलं की तुम्ही माय दर्शन घ्या, मी तुमचं घेतो. कारण पंढरीशी लोका नाही अभि. पण इथं जर लावला तर व्यासाचा अपमान करायचं पाप लागतं. म्हणून काय सांग, हा महंती नावाचा विना हा ज्याच्या गळ्यात असते त्यानं पुढच्याच्या पुढे लावू नये. तुमचं लक्ष आहे का? महाराजांनी आरंभ केला. मी आलो त्यावेळेस महाराजांचं दर्शन घेतलं, मग माझ्या गळ्यात विना घेतला. मग महाराजांनी माझं घेतलं. लक्ष आहे का तुमचं? महाराजांनी माझं घेतलं, कारण गळ्यात विना आला होता. कारण ते नियमच आहे त्या विण्याचा तो. मग त्यानंतर माझ्या गळ्यातला बाबांनी घेतला. मग मी बाबाचं दर्शन घेतलं. पहिले बाबाने आल्या आल्या माय घेतलं, गळ्यात त्याच्या गेल्या गेल्या मी घेतलं. हा नियम आहे आपला. निनाम नियत यमनाम गती. ही नियम त्याला म्हणतात जिथं आपल्या गतीला ब्रेक लागते. तर असो काय सांगत होतो मी तुम्हाला, जो व्यवस्थित देते. जर नारदाला लग्न करून दिलं असतं तर नारदाच्या गळ्यात विना नाही, जगाचं कल्याणही नसतं झालं महाराज. मग नारदाला बायको देणं गरजेची होती का? नाही. पण नारदाची इच्छा झाली लग्न करायची. पण देवाले वाटलं याले जर डायरेक्ट नाही म्हटलं तर हा आपल्याला जिथं गेलो तिथं टोमणे मारी. तर त्यामुळे नारदजी म्हणत देवा लग्न करायची इच्छा आहे. देव म्हणत बा ठीक आहे, मग आता पाहू पोरगी, उद्यापासून जाऊ मुली पाहायला. तर नारद म्हणे तसं नाही, पाहायला आहे. तू का पाहायला आहे म्हणजे का कॉलेजला जात असते काय? का आबाव ना मी तुझा, आबाला काही मानबिन देतं की नाही? नारदजी म्हणत तसं नाही देवा, तुम्हीच सांगा मला, मी तुम्ही सांगसान त्या पुरीसोबत लग्न करीन. देव म्हणे मग उद्यापासून पाहू ना. तसं नाही म्हणे. मग म्हणजे तुम्हाला किती बायका आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणा 16,108. म्हणे मग 16,107 झाल्या तर काही वाया गेलं का? म्हणजे ऐकायला कस्तुरी वाटते, पण आहे ग्रंथात तसं. म्हणजे गोमीचा एक पाय लंगडा झाला तर गोम लंगडी होत असते का? गोम करते ना,
गोमीचा एक पाय तुटला ते लंगडी होत असते का? नाही होत लंगडी. म्हणे मग तुमच्यातली एक मा इकडे आली तर काही वाया गेलं का? देव म्हणे बा ठीक आहे, तुझी इच्छा असेल तसं, जिच्या घरात मी नशीन ते घेऊन जाय. नारदजीला वाटलं जमलो का? सुद सांगतो हो मी तुम्हाला, जो व्यवस्थित देते. जे निघले नारदजी पळत पळत रुक्मिणी आई साहेबाच्या दारात आले. दरवाजा वाजवला. आई साहेब, आई साहेब म्हणते. दरवाजाही वाजवती. दरवाजा वाजवला. आई साहेबांनी दरवाजा उघडला. जय हरी, जय हरी. नारदजी, देव आहेत का घरी? झोपलेले आहेत. नारदजी गेले. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या. देवानं ब्लँकेट तोंडावरचं बाजूला गेलं. जय हरी. नारदाला समजलं जास्त इथं वेळ गमायला पुरत नाही. नारदजी दुसऱ्या घरी गेले. सत्यभामा आई साहेबांच्या. तिथं देव उठलेलेच होते. दात घासणं चालू होते. तिसऱ्या घरी गेले. तोंड धुणं चालू होतं. चौथ्या घरी गेले. नित्यनियम चालू होता. पाचव्या घरी गेले. दूध घेणं चालू होतं. सहाव्या घरी गेले. 16,108 घरं फिरले. थंडेगार झाले. आता तुम्हाला चांगला अनुभव आहे. हो ना, घरं फिर्याचा चांगला अनुभव आहे की नाही? आता घरं फिर्याचाच मोसम चालू आहे की नाही? मग मला विचार करा, सांगा 300-400 गावाच्या घराचे गावं असले की थंडागार होते की नाही आमदार? तो फिरू महाराज एका गावात थंडागार होते 300-400 घरात. 16,108 घरं फिरले. घामात झोकील झाले. नारदजी देवाजवळ आले. काय रे देवा? धाबा टाका. हो देवा, का रे एखादी तर ठेवता आल्या का माझ्यासाठी? देव म्हणत, नारदा थोडासा विचार कर. म्हणे काय? तू लग्न केलं का अजून? म्हणे नाही. मग नुसतं त्या लग्न करतो म्हटलं तर एवढा घाम आला. हो ना, एवढा थंडा झाला तू. पण तू जर लग्न केलं की तुला माहीतच नाही किती बेकार काम आहे. तुला जर अनुभव नशीन, विश्वास नशीन तर आजच्या कीर्तन करायला भे. त्याला विचार. 4च वर्षात थंडागार झाला तो. त्याला काहीच माहित नव्हतं लग्नाच्या आधी. हो, मला आधी माहित नव्हतं पॉन्डचा डबा, काहीच नव्हतं माहिती. हे आता मला म्हणजे बॉडी लोशननी माहीत आहे. त्यातले प्रकारही माहीत आहेत, कोणता आणला ते घरी. एक पाकिट तर याच्यातच चाललं राजा. विडालं. नारदा, तुझं बरं आहे का? म्हैस वागवायचं काम नाही. तूप खाल्ल्याशिवाय तुम्ही राहत नाही. मस्त आहे साधूचं काम. काही काम आहे का? रिकामे धंदे करायचे. घटवट चहा, घटवट दूध असते महाराज. सगळं व्यवस्थित चालू आहे. चालू दे चांगलं. मग नारदाला बायकोची गरज नव्हती. देवानं दिली नाही. याला म्हणतात सूद. आलं लक्षात? सूद. आणि तिसरा आहे सूर. एक शब्द तयार होते. सूद सूर. एक शब्द तयार होते सुंदर. मग आपण सूर कशाला म्हणतात ते पाहू. सूर या शब्दाचा अर्थ होते जो व्यवस्थित रक्षण करते. रक्षण तर मग आम्ही करतो ना. आमच्या पत्नीचं रक्षण का आम्ही करत नाही का? रामप्रभूनं केलं रावणापासून. आम्ही आमची बायको जर रावणानं नेली असती तर आणली असती. आपण 2 मिनिटं धरू की आपली फौज फाटा काही कमजोर नाही. कारण आपली जे सेना आहे, आपल्या सेनेवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे. श्रीलंकेवर आजही आक्रमण केलं तर आपण श्रीलंका अख्खी ताब्यात 10 मिनिटातच घेऊ. हो, सर्जिकल स्ट्राईक करून 20 मिनिटातच तिकडले सगळे इकडे आणले होते. पण एकटीच बाई गेली ती विमान घेऊन. मग एकट्या बाईनं जर एवढा दांगडो केला तर रावण आपल्याला 100 जण जाऊन मारायला काय अडचण आहे की नाही? मारल्या जाते की नाही समजा रावण. मग रामानं मारला यात काय नवल आहे? रामानं रावण मारला यात नाही नवल. माझ्या देशातल्या सेनेवर विश्वास नाही. आपल्या सेनेनं मारला असता रावण. पण आपल्या तुमच्या मायापैकी सीता सोडून आणल्यानंतर तिची अग्निपरीक्षा कोण घेतली असती हे सांगा मला. तुमच्या आपल्यातल्या कोण घेतली असती? हातवर. रामप्रभू सोडून कोणाची इच्छा होती की सीतेला अग्नीतून आणावं? बजरंगबलीची? अजिबात नाही. बजरंगबली म्हणत देवा हे जर जाळ्याचीच होती तर आणली का असेल. लक्ष्मणजी तर डायरेक्ट हातात धनुष्य घेऊन उभे राहिले होते. तुम्ही जर हा निर्णय घेसान तर पहिले माझ्यासोबत युद्ध करा. मग कोणाची इच्छा होती का अग्निपरीक्षा घ्यावी? पण फक्त भगवंताची होती. का? कारण तो सूर आहे म्हणून. आपण सूर नाही. आपण सीतेच्या फक्त शरीराचं रक्षण केलं असतं, इज्जतीचं नसतं केलं. आज अग्निपरीक्षा झाली म्हणून आज सीता आई साहेबांवर कोणी बोट दाखवू शकत नाही. विचार करा, अग्नीतून आल्यावर सुद्धा एक जण त्या काळात भेटला होता 4 महिने रावणाच्या घरी राहिली म्हणणारा. आता किती असते? अग्निपरीक्षा जर झाली नसती काय उत्तर दिलं असतं आपण? ते जगाची माय होती. हे उत्तर आहे का? जगाची माय होती हे होतं.
आता आपण आपल्याला जर कोणी दीडशायना भेटला आणि त्यानं जर म्हटलं रावणाच्या घरी 4 महिने राहिली, आपण डायरेक्ट सांगू शकतो तू माय आगीतून आलती, शानपणा करू नको. आपण त्याला म्हणू शकतो. आता का? कारण ते देवानं तिच्या इज्जतीचं रक्षण केलं. याला म्हणतात र. पण असा फक्त जगात एकच आहे, तो आहे पांडुरंग परमात्मा. म्हणून सुंदर ते ध्यान, असा हा देव सुंदर आहे. हे झाल्या सुंदर शब्दाच्या व्याख्या. आता जर ध्यान सांगितलं तर तुम्हाला ध्यान लागेल आणि तुम्ही म्हणले मग गोटे मारसा. तर आपल्याला पूर्ण अभंग सोडवायचा नाहीच आहे, कारण मी पूर्ण अभंगाची प्रतिज्ञा केलीच नाही. मी फक्त 2च शब्दाची प्रतिज्ञा केली होती. अभंगामधून रूप आणि सौंदर्य सांगतात. तर आपलं सौंदर्य झालं, रूप बाकी आहे. तर सौंदर्य झालं का तुकाराम महाराज? तुकाराम महाराज नाही हो, अजून बाकी आहे अभंगाचं दुसरं चरण. तुळसी हार कासे पितांबर सुंदर या शब्दाची व्याख्या पहिली घ्या. आता इथं शरीराच्या अवयवाची व्यवस्थित रचना. तुळशी हार बरोबर गळ्यातच आहे, हार गळा. कासे कमरेला पितांबर आहे. पण पितांबर म्हणजे काही पिवळं धुपट गुंडाळलं म्हणजे झाला पितांबर नाही. आपला पितांबर वेगळा, देवाचा पितांबर महाराज वेद पितुहू. वेदच स्वतः वेद पितांबर रूपानं नटला महाराज देवाच्या. असा आमचा देव सुंदर आहे. बरं तुकाराम महाराज, आम्हाला कळालं तुमचा देव किती सुंदर आहे. पण आजच्या कीर्तनकारांनी लेखाचं सुरुवातीला 2 शब्द वापरले होते, रूप आणि सौंदर्य सांगतात. मग सौंदर्य ऐकलं आम्ही 2 चरण इथून. रूप कशाला म्हणतात? तर रूप या शब्दाची व्याख्या होते, या अलंकारस्य अलंकारिका तदेव रूपम, किंवा क्षणे क्षणे नवताम उपयती तदेव रूपम. या दोन्हीच्या अर्थ आहे का दोन्ही व्याख्येचे? क्षणाक्षणाला असं वाटते आता मेकअप केला, आता आभूषित केलं, आता क्षणाक्षणाला नवीन वाटते, याला म्हणतात क्षणे क्षणे नवताम. काहीतरी नवीन वाटते क्षणाक्षणाला. तदेव रूपम, त्याला रूप म्हणतात. किंवा जे अलंकारांचाही अलंकार आहे, अलंकारस्य अलंकारिका, जे अलंकारांनाही सजवते त्याला रूप म्हणतात. म्हणजे आणखीन सोपी करून सांगू का? ज्याच्यामुळे अलंकार चांगले दिसतात त्याला रूप. अलंकारामुळे चांगला दिसते त्याला नाही म्हणत रूप. आता ह्या बाया अंगावर अलंकार घालतात,
कासाठी घालता? अलंकार चांगले दिसायले का त्या स्वतः चांगली दिसायले? बोला. स्वतः चांगलं दिसायले म्हणजे अलंकारामुळे आपण चांगले दिसतो. त्या अंगावर घालतात ना अलंकार. तुमच्याकडे आहेत की नाही गहूपोत? नाही का गहूपोत? नाही आमच्याकडे म्हणतात बा गहूपोत, तांदूळ पोत, हरभरा पोत. नाही आहेत खरं आहे. फक्त हरभरा पोत नाही त्यातली गहू पोत आणि तांदूळ पोत आहे. ती हरभरा विकून घेतल्या जाते म्हणून त्याला हरभरा पोत म्हटलं. हे याला अलंकार म्हणतात. आणि अलंकार कशा करता घालतात या अंगावर? आपण चांगलं दिसावं. पण नीट आहे का, आमच्या देवात अलंकारामुळे देव नाही चांगला दिसून राहिला. आमचे अलंकार देवामुळे चांगले दिसून राहिले. याला रूप म्हणतात. असं असते का तुम्ही? हा मी नाही म्हणत. तुकाराम महाराज म्हणतात अभंगाचं 3रं चरण. मकर कुंडले तळपते श्रवणे, मकर कुंडले हा तळपते श्रवणे, मकर टाळी वाजवा सर्वांनी. Kumai,
तळपती श्रवणी. काय तळपती? देव. तळपती म्हणजे चमकती काय. मग देव चमकून राहायला म्हटलं तुकाराम महाराजांनी का कुंडल? बोला ना बोला. कुंडल. मकर कुंडले तळपती श्रवणी. कानामध्ये कुंडल चमकून राहिले. कोणामुळे? देवामुळे. देवामुळे कुंडल चमकून राहिले. याला रूप म्हणतात. पहिले सौंदर्य पाहिलं आपण 2 चरणात. या 3ऱ्या चरणात तुकोबारायांनी रूपाचं वर्णन केलं की देवाच्या कानामध्ये कुंडल चमकून राहिले म्हणजे अलंकार चांगले दिसून राहिले देवामुळे. बरं झालं. एकच अलंकार का? नाही नाही. कंठी कौस्तुभमणी विराजितो. विराजमान असणं म्हणजे सुशोभित असणं. मग कौस्तुभमणी शोभून राहिला. काय म्हटलं तुकाराम महाराजांना? देवाच्या कंठामध्ये कौस्तुभमणी शोभून राहिला. देव शोभून राहिला नाही, कौस्तुभमणी शोभून राहिला. कोणामुळे? देवामुळे. याला म्हणतात रूप. ज्याच्यामुळे अलंकार शोभून राहिले तदेव रूपम, त्याला रूप म्हणतात. आणि तुकोबाराय म्हणतात मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजितो. तुकाराम महाराज म्हण आलं महाराज लक्षात. हेच तुमचं रूप आहे. आणि आपलं रूप असं नसते. आपल्यामुळे अलंकार नाही चांगले दिसत, आपण अलंकारामुळे चांगले दिसतो. खोटं नाही बोलत. आमच्या बहिणीने आणि आमच्या लक्ष्मी म्हणजे आमच्या पत्नीनं एकाच दिवशी सोनं घेतलं महाराज. साऊंड दादा. एका दिवशी सोनं केलं त्या दोघीनं. तिनं तिच्या भावाचं पाकिट मारलं, हिनं हिच्या भावाचं पाकिट मारलं आणि एकाच दिवशी सोनं घेतलं. त्याच्यावर 4-5 महिने गेले. मी अलंकार कसे आपल्यामुळे अलंकार चांगले दिसत नाहीत हे सांगून राहिलो. 4-5 महिन्यात ते सोनं काळं पडलं. पडते का तुमच्या इकडे सोनं काळं? एखाद्या बाईच्या अंगावर काळं पडते सोनं. थोडं काळे डाग पडतात त्याच्यावर. आमची घरची आली बाई म्हणे तुमच्या मित्राच्या दुकानात केलं आणि काही सुद्धा नाही तो आणि काही अक्कल नाही झाले आणि असं सोनं बोगस माल वापरतात का? पण आहे ग बाबर म्हणे सोनं काळं पडलं. मी विचार केला. म्हटलं बा तसं एकट्या याच्यावर कसं काय बोल्यावर लक्ष द्यावं? एकाच दिवशी एकाच दुकानातून दोघीनं सोनं करेल आहे. आमच्या बहिणीला फोन लावला. म्हटलं ताई तुझ्या अंगावर तर सोनं काळं पडलं का? आमची बहीण म्हणे नाही दादा चांगलं आहे म्हणे, चांगलं चमकून राहिलं म्हणे ते. मग मला लक्षात आलं. म्हटलं बा आपल्या घरी रूपात भ्रष्टाचार होईल. हो ना. लय मेकअप नाही भाऊ महाराज लय सत्यानाश केला. इतकं भ्रष्टाचार व्हायला. आमच्या चुलत बहिणीच्या लग्ना दिवशी आमच्या घरचीनं मेकअप केला महाराज. मी ओळखलंच नाही दिले. ते लुगड्याहून आली अंदाज लावला जरा. हे आपल्या घरचे दिसते. पण त्याच्यावर संध्याकाळ झाली. संध्याकाळी मी कीर्तनाला गेलो. संध्याकाळी पाहिला होतो मेकअप. मी बरं वाटे जरा. पण रात्री मी 11-12 वाजता घरी आलो कीर्तनाहून. तो मेकअप मग 11-12 लोक तसाच राहते का? क्षणाला नवीन वाटणं याला रूप म्हणतात. क्षणे नवताम उपयोगी. मग ते चांगलं व्हायला पाहिजे ना 11 वाजेपर्यंत. तिनं दरवाजा उघडला महाराज. ते केस उकळेन काय. मी 15 फूट पळत गेलो. कशामुळे झालंय? कशामुळे? कारण आपण रूपवान नाही. रूपवान फक्त एकटा जगात पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजितो. बरं तुकाराम महाराज तुम्हाला म्हणायचं काय आहे नेमकं? तुकाराम महाराज म्हणा ते 3 चरण झाले आपण जे पाहून राहिलो का नाही. माझं खरं सुख हेच आहे अभंगाचं शेवटचं. तुका म्हणाले माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे सर्व सुख. हा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे
तुकोबाराय म्हणतात माझे हेची सर्व सुख. जे 3 चरण झाले तुम्ही ऐकत आले ना, रूप आणि सौंदर्य, ते ध्यान सुंदर कसं आहे वगैरे वगैरे, तर हेच माझं सगळं सुख आहे. पाहिन श्रीमुख आवडीने, आणि असं त्याचं सौंदर्य आणि रूप मी नेहमी आवडीनं पाहिन, हेच माझं सगळं सुख आहे. अशा पद्धतीनं थोडक्या वेळेमध्ये अभंगावर जसा प्रकाश टाकता आला तसा टाकण्याचा प्रयत्न केला. काही जर बोलताना माझं चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. काही जर व्यवस्थित वाटलं असेल ते हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न बावस्कर बाबाचं आहे. त्यामुळे काही जर चुकलं असेल तर मला माफ करा, पण माफ करा. अभंग सोडवताना चुकलं असेल तर त्याचे कीर्तन करायला बोललो का नाही मी, ते अजिबात चुकेल नाही, त्याबद्दल मी माफी मागत नाही. कारण त्याला तुकाराम महाराजचं प्रमाण असल्यावर आपल्याला काय टेन्शन घ्या. तर त्यामुळे त्याबद्दल आपण माफी मागत नाही. त्या 6 जणांना मीटिंग घेतली, महाराजले माहीत आहे 6 जण आहेत ते, म्हणजे याचं कीर्तनात जाऊन बंद करू मी असं बोलो, किंवा जे कीर्तनकार पैसे ठरवत असतील त्याईनं धंद्याकरता निवडलेला अभंग म्हणायला पाहिजे वगैरे वगैरे बोलत जाऊ. मग मी असं बोललो की त्याला यात जाय राग. मग ते म्हणत आपण याचं कीर्तनात जाऊन बंद करू. त्याची काही अजून हिंमत झाली नाही, फोनही करायची नाही झाली अजून. कारण मी वक्ते बाबाच्या परंपरेत आहे. मी बाबाचं नावच नाही लावणार. बावस्कर बाबाचं यायले माय चॅलेंज आहे 6 जण यायले 6 पंच 30, अर्ध्या घंट्याच्या वर जर टिकू देईन प्रमाणानं, बरोबर मॅटासारखं बोलून रट्टे तर मी खाईनच. आपल्या अंगात दम नाही, रट्टे खाईन मी. भांडणात ते नाही जमत आपल्याला, पण वादात जर टिकू देईन तर मी बावस्कर बाबाचं नावच सांगणार. येळे कुकळी पागल्यासारखे आपण नांगरेला न पयाचं, आणि वरून आपल्याला आपण चांगलं व्यवस्थित बोललं की म्हणतात यानं असं काऊन बोलला आणि तसं काऊन बोलला. आता वाटलं का तुम्हाला मी काही चुकीचं बोललो? जर वाटलं असेल तर त्याबद्दल मी माफी मागत नाही. पण अभंगातलं जर काही चुकलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष. झालेली सेवा हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न बावस्कर बाबाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम ज्ञानेश्वर मावले जय ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम. बसा उठू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली